अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। मेळघाटातील शिवाझरी घाटात भरधाव पिकअप वाहन तब्बल 50 फूट खोल दरीत कोसळल्याने 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 15हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत। होळीच्या सणापूर्वीच या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। सविस्तर माहितीनुसार मध्य प्रदेशातील देडतलाई येथील साप्ताहिक बाजारातून खरेदी करून परतणाऱ्या कंजोली आणि राणीगाव येथील ग्रामस्थांनी भरलेली पिकअप रविवारी रात्रीच्या सुमारास शिवाझरी घाटात चढाई करत होती। मात्र घाट चढताना अचानक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहन पुढे जाण्याऐवजी मागे सरकत थेट खोल दरीत कोसळले। वाहनात तब्बल 30 ते 40 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे। अपघातानंतर काही वेळ परिसरात मदतीसाठी आर्त हाकाही ऐकू येत होत्या। रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना दरीत वाहनाची लाईट दिसताच त्यांनी तात्काळ धारणी पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीचे बचाव कार्य सुरू केले। जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। 7 जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अमरावती येथे हलविण्यात आले। या अपघातात बाबूलाल दहीकर, सीताराम पटेल, किसन तानू धांडे आणि सुकरई विश्राम धांडे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। दरम्यान ही पिकअप केवळ 4 दिवसांपूर्वीच विकण्यात आली होती आणि तिचा विमाही करण्यात आलेला नव्हता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे। या घटनेमुळे होळीच्या सणापूर्वीच मेळघाटात शोककळा पसरली असून कंजोली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केलाय।